तर गाईज ईश्वरीने बघा मला शर्ट गिफ्ट केलाय. कसं दिसतंय? एक केलं होतं ते छोटं झालं, ते आपूड झालं. तर आज आम्ही ईश्वरीकडे आलोय आणि आज आहे आमची भाऊबीज आणि ईश्वरी आणि मी रेडी झालोय. न कळत का होईना थोडंफार काही मॅचिंग होऊनच जातं आमचं, पण एवढं काही नाही, पण वाटत आहे थोडं है ना काहीतरी. आणि हा पहा याची घरी पहा, ए इकडे हा असं दिसून राहिलं. काय म्हणतात त्याला? नाही ते नाही का ते चीन टप्पा धमधम मला असा तो ओरिजिनल चीन टप्पा मला असा होता. तर आज आम्ही अमरावतीला आलोय भाऊबीज साठी आणि ईश्वरी आता वाढणार आहे. हा बघा ओ रजनीकांत रजनीकांतनी आपला स्वेटर घातलेला आहे. याचे सगळे आता पूर्ण 3-4 महिने याच्यातच फोटो असणार आहे त्याचे. हिवाळ्यात याचे कपडे बदलणार नाही आहे की नाही? काय झालं? हा बघ हा आला कपडे धुवून वापस थोबाड धुवून कपडे धुवून. इशू मी कसा दिसत आहे? तुझं झालंय काजू कतली. आणि ईश्वरीने मला टॉवेल देत आहे की काय देत आहे? टॉवेल दे ना, कामाच्या वस्तू देत नाही. लग्न भावी चला करा चालू करा. वदनी कवडा उभा आडवा व्हिडिओ काढ रे. उभाही पाहिजे ना आडवाही पाहिजे आम्हाला. कसा पाहिजे? का देख रहा रे मेरी आंखों में मन झांको. काही लावणार आहे काही आमचं लावणं आपणा लगाना काही. ते बाई पण भारी लावून जर असं भाईचं गाणं लाव. भाई ताकद आपला तो मागच्या ईश्वरी मागच्या वर्षीचा रक्षाबंधनचा तो व्हिडिओ. भाई ताकद है तू मेरी. असं रस्ते वाढत ना वाढणी शिकायला असं टाटा जवळ करायला लागते. अंजलिका नाही तू डान्स कर. काढतोस मी आता. जमत नाही हो पेटूराम. पगार झाल्यावर ईश्वरीला 15 तारखेला माझ्याकडून गिफ्ट. ठीक आहे सरप्राईज गिफ्ट. नाही हे माझ्या आवडीचं नाही, मला कॉप होते. कसं केलं त्यांनी कपाड कसं केलं रे? कसा बसला बाय पेटूराम? कसा बसला? पैसे हातात घेऊन काय ठेवून बसला ते? खूप जास्त त्याच्यात तू हे जॉकेट घालता. गाडीन लोटांगण घ्या आता. उलट चालू आहे का? पतली दे काजू पतली दे. तिकडे थोडी बोट लावल्या थोडीशी का दात घातले होते. किती पाहिजे फोटो काढले आणून तिथे हात लावून हात नमस्कार कर तिला. आता पहिलं तिसरी काजू कतली खाल्ली. खातो मी काही. ईशान व्यवस्थित पडणं ते कयकले हात पुसले. ते कयकले हात पुसले तुला. कयकले हात पुसले ईशान तुला.
तुझ्या हात नाही पुरत काय थोडस छोटे छोटे भाई ओके बड़े आज वो आड़ेंगे मिलकर सब. म्हणलं मी आज मला सिंगल टिक्का लावायचा 2 वाला नाही लावायचा. असं का तसा नाही, असा छोटासा असा तो अगं तू कसा लावला ते आण ते लावायचं गंध लावायची ती बॉटल आणि त्याच्यातलं ते लावून काय पैसे पडले अरे लूट 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 घे 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 या बॉटल लावायचा. पहिले सांगो नव्हते बोल सिंगल टिक्का या बोटाला ईश्वरी या बोटाने लाव ईश्वरी हा याने मस्त लागते. नाकावरला नाका परफेक्ट लागला एकदम परफेक्ट. इंदाच असते ना. अरे रे रे काकाची बहीण नाही येत. मार पडला चालू चांदी न वाढलं सोन्यानं वाढलं नाशिकचं काढून ओढ मच्छीच्या कडीनं आग लावायची आहे का. चेष्टा का हा, माहिती प्रसाद घे महाप्रसाद घ्या. प्रसाद तर 3-4 प्रसाद खाली तू किती पावडर लावला इथं पुरं पांढरा पांढरा झाला. इकडे दाखव. चालत नाही का खाना बे सगळे नाही ते अर्धे अर्धे इकडे द्या. काजू कतली आवडते त्याला त्याला अशी काजू कतली सारखीच बायको त्याला काजू कतली सारखी बायको मिळणार आहे. तेव्हा त्याची पाय पाय कशी करू राहिला तो पाय पाय किती सैसाय करू राहिले पाय पाय किती सैसाय करू राहिले पाय पाय किती सैसाय करू राहिले. क्या चल रहा है ये व्हिडिओ चांगला हा पाय हा याचा पाय इकडे जोडून राहिला त्याच्या पायाला हात लाव. हॅपी बर्थडे. पाया पड ना अरे पाया पड माझ्या पाया पडली पाया पड पाया पड पाया पड हा पड. अरे त्याच्यावरचं मला त्याच्यावरचं मला जाऊ दे रे बा माझ्या एकटीच्या पाया पडली रे बिचारी. सर्वांनी हॅपी भाऊबीज करायचं ठीक आहे. नाही हॅपी भाऊबीज बैगन आपण दोघंच बोंबलले बँगन परत एकदम हे दोघांनी चुटक्या सोबत वाजायला सुरू केलं. अभी हम छोटे हैं छोटी बच्ची हो क्या. मामा आले या या एक एक सुरूच आहे आता. क्यों असंही चालते त्याला सगळ्यात त्याला असा पाहिजे असा त्याला पूर्ण कपाडाला पाहिजे ईश्वरी टोपी. हो धन्यवाद. राहिलं सुईला घराचा वरची बिल्डिंग बांधायची अजून. सगळ्यात जास्त मी खाल्ले असेल आतापर्यंत. नाही घ्या घ्या पूर्ण घ्या 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 मामा. चालला कुठं बरं दवाखान्यात चालला तू गिफ्ट करतोय जा ना लवकर लवकर बोल.
नाही नाही लवकर खोल. हा काय काय जमा करायचं का तुला कागद? त्याचा पाय काढ रे थोडासा. काय झालं? उसके पिता प्राण जीवन भाई क्या मुंह दिखाएंगे समाज में? काय आहे? क्या गलत किया उसने? हाँ? देती है सेवा हमारी लड़कियां, तुम्हारी माँ भी नहीं देती. अरे बापरे आम्ही खूपदा बघितला होता खूपदा. एवढे मोठे? गलती को मिसाल मत बना. नाही अशीच चांगली दिसत पाहिजे. अशी कामं करताना अशीच चांगली दिसत. इन्हें नहीं सिखाया. तुमचं काय चालू आहे? तुमचं काय चालू आहे? सभासद तो ये भी तो श्रीजी है ना. कामधंदे चालू आहे आमचे. हे आमचे कामाचं हे आमचे धंदे आहे. एवढे तिघ जण तिथे मावतात का जवळ जवळ एकदम? बसा मामा बसून घ्या बसून घ्या. काहीच नको पहिले नाही, निघाला call कर. यालाच द्या 3-3. पहिले निघाला कॉल कर. आरती और दर्शन बराबर हो रहे हैं ना. निघाला कॉल कर. निघाला म्हणा SPID 172 क्लिक करायचं. परत जेवायला बसवलं असं नाही तर आम्ही तुला. Guys, बघा रांगोळी ताट बघा. कांडो थैलो जाकर सुन. लोग तरह तरह के सवाल कर रहे हैं. परत घे रे एखादी पुढे पिढी. तर मित्रांनो अमरावतीची भाऊबीज झाली ईश्वरीची, कारण कांचनताईची बाकी आहे परत जायचं आहे अमरावतीला एक दिवस. तर तेही आपल्या याच ब्लॉगमध्ये मी टाकून देतो आहे. तिन्हीही भाऊबीज जी आहेत त्या एकाच ब्लॉगमध्ये करत आहे. भलेही वेगवेगळ्या दिवशी झाल्या होत्या. आता मी मानसीकडे आलो आहे आणि अर्पिताताई आपल्याला ओवाळणार आहे. म्हणजे मला फर्स्ट टाईम ओवाळत आहे त्यामुळे इकडे आलो आहे आणि खूप छान असं तयारी चालू होती. श्रुती आली होती, मानसी पण होती आणि अर्पिताताई ओवाळणार होती. तर श्रुती छान रांगोळी वगैरे टाकत होती आणि ते बसलो होतो. सो काय मजा चालू होती ऐकवतो तुम्हाला थोडीशी. काय करून राहिला गौरव? तुम्हाला घरी बोलून एवढी गाई गाई पडलीस की मी गाडीवरून खाली. बापा लगेच चल, पडली. तू नो मेरे को मत खींचो, मेरे को मत ओवाळो. काय राक्षस आहे का काळो घालून ही काळी? अरे का स्वतः बघ स्वतः बघ. तू तर पूर्ण आहे काळी, आम्ही तरी थोडे थोडे आहोत. तू महाराक्षस आहेस. बघा बघा आपण कामासाठी स्पेशली रांगोळी आर्टिस्ट बोलावली आहे आणि हिच्या रांगोळ्या पहा. तुम्ही कधीच बोलावू नका हिला, आयुष्यात कधी बोलावू नका हिला. अशी रांगोळी पाहून तू कोणीच बोलावणार नाहीये. नाही पण श्रुती आपण ओवाळून केला. हा दाखवा फक्त. एवढा जॉब बीब लागलेला जॉब नसता तर ओवाळला नसता. हा म्हणजे गिफ्ट साठी वाढत आहे. गिफ्ट आणलेलेच नाही तुमच्यासाठी. चालली चालती ना तुमच्याकडून ओवाळूच शक्य नाही आम्ही. ओवाळूनच राहू आम्ही. तुला मी टिक्का पहिलेचा मोडून टाकशील लागलेला आणि तुला ओवाळू देणार नाहीये. लक्षात ठेव, लक्षात ठेव. आत्ता ओवाळून दाखवते. मी पण आत्ताच इथं आहे. मी चाललो जाईन इथं झालं की. एकदम छान एकदम कचकच कचकच लवकर नाही लवकर पुढे गावाला पुढे. हा ऐकूच गेला पाहिजे तिकडे. स्वतःच पाठीला शोधून जा भाऊ राहायला ओवाळताना एक बहीण. किती जीवार आलेलं माहितीच नाही. जीवार येत आहे. मग श्रुती बोलली ते बरोबर. मी काय बोल नवीन मित्र आले की तुझ्याकडे त्याला दुसरं काहीच नाही. जळकुटेपणा असतं. झाडकुटेपणा नाही म्हणत त्याला, दिसते ते जळकुटेपणा असतं. म्हणून वाढू देत नाही. ठीक आहे बापा फोटो काढायला तुमचा थांब थांब. नमस्कार करतो. ते वडी खाऊ घालणार फोटो काढते. छान दिसते. एक मिनिट. देखो गाइस इसके एक्सप्रेशन्स. काय झालं तुला? आणि हा गिफ्ट देत आहे. त्याच्यासाठी लग्न करावं लागते का? अरे हो. हा गिफ्ट हे नाही, हे मी पॅक नाही केलं. हे माझ्या फ्रेंडने केलं. म्हणजे मी गिफ्ट म्हणजे ते काही उचलून आणलं कुठून तरी. उचलून आणलं नाहीये. Friend त्याने की pack अजून करून कोणी? दिलं. नाही खरंच हे माझ्या मित्राने पॅकिंग करून दिलं. तो आर्टिस्ट आहे. तो नाही का त्याला ते गरब्यामध्ये हा मिळालं तो गरबा त्याला आयफोन मिळाला त्यांनी छान करून केलं दिलं. त्यांनी. कारण मला टाइम नाही भेटला जायला. मला काय आणायचं ते मी त्याला सांगितलं. खाली लागतो. थँक्यू. समजत नाही. ब्लॉगर लोकांना समजते बरं. थँक्यू सो मच. ओके खोल ना. वाव एवढं सुंदर गिफ्ट आहे. मला उघडाच नाही वाटत. उघडावच नाही वाटत. म्हणजे लाईक मी आणि गुलाबाच्या पाकळ्या. व्यवस्थित काढ म्हणजे मग ते हे राहील वरचं असंच राहू दे. पण भारी केलं आहे ना. खूप सुंदर केलं. तो हे पण इतकं छान छान करून येतो त्याला रोज. हो म्हणून त्याला आयफोन भेटला. त्यांनी हा आयफोन त्याला तो त्या डिझर्विंग नायक होता. हा ते होतं. नाही तर बाकीचे जण असे काहीच किती सुंदर आयडिया.
अरे मी त्याला फक्त पॅकिंग कर म्हटलं, त्याने हे आणलं जेव्हा म्हटलं अबे गर्लफ्रेंडला नाही द्यायचं, बहिणीला द्यायचं म्हटलं. एवढे फुलं बिलं ते म्हणे कोण आहे बहिणीला द्यायला. मस्त वाटते पण पाठवते जाऊ दे. मी म्हटलं की बेला बेटा म्हणून म्हटलं मानसीच्या एक नसेला एक भेटते. मी देतात ना ताईला द्यायचं काम पडते, काही घेतात ते रिसिव्ह करतात. खूप सुंदर. कसं वाटतंय? राहू दे ना, बरं द्या. हा हे नाही खूप छान. थँक्यू. वेलकम. सो मच. हे कशी करतात? अरे हे गाडी नको बंद करते गाडी. हे वेगळंच चालू आहे. तिकडून बाबा आले मागून, बॅक साईड ने एंट्री झाली, फक्त टंगडे दिसून राहिले. पप्पी घेऊन घे, एक पप्पी घे पाण्याची. खरंच आलं व्हिडिओ. तर माझं म्हणणं आहे, हे गाणे मी त्याला पाठवते, ते डाउनलोड करायची, ऑडिओ रेकॉर्ड करायची गरज नाही, त्याला तसे जोडता. ऐकून घे पहिले तू. हे जे तुला रील्स पाठवले, हे याची जिथून स्टार्टिंग आहे, ज्या नंबरचं आहे तसेच पण ही मॅच नाही होत्या ना. कसं होतं आपला हे पचका करणार आहे, या दोघी जणी पचका करणार आहे. पानसट दिसला दोघी डोकंही खात होते मला. हे बिलकुल त्यातच गाणे व्हायरल तुमचे. तर मानसीकडे खूप मजा आली. अर्पिताताईंनी ओवाळलं, त्यानंतर आम्ही थोडं लग्नाचे वगैरे यांच्या गप्पा गोष्टी, डान्स वगैरेची तयारी थोडी केली, प्रॅक्टिस केली यांनी. आणि त्याच्यानंतर मी परत दुसऱ्या दिवशी, म्हणजे दुसऱ्या नाही, शनिवार रविवारी नेक्स्ट जो आपला सेकंड सॅटर्डे संडे होता, तर तेव्हा मी आलो होतो अमरावतीला. आणि इथे कांचनताईंनी मला छान ओवाळलं. 2 दिवस होतो मी इथे. आदल्या दिवशी आलो, दुसऱ्या दिवशी छान संडेला ओवाळलं. आणि मग निघायचंही होतं त्याच दिवशी, मला जास्त वेळ नव्हता, तर छान ताईंनी ओवाळलं. आणि ताईच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलं असेल, ताईने सर्वांना गिफ्ट दिले होते कुर्ते. आणि मी ताईच्याकडे भाऊबीजच्या दिवशीसुद्धा आलो होतो, पण त्या दिवशी ताई ओवाळत नसते, त्याच्यामागचं रिझन आहे. तर मग त्यामुळे त्या दिवशी ताईने ओवाळलं नाही. आणि कुर्ता वगैरे ताईने आणलेले होते, तर त्या दिवशीच मी फिक्स करून ठेवला होता मला कुर्ता कोणता घालायचा आहे आणि कोणता मला होतं आहे. तर त्या दिवशी फिक्स करून आधीच ठेवून दिलेला होता साईडला, त्याच्यावर नाव वगैरे टाकून छान ताईने आणला तो कुर्ता आणि तोच मला दिला. आणि मग तो ट्राय पण केला मी, परत फोटो वगैरे व्हिडिओ काढले. त्याच्यानंतर म्हटलं चला आता ताईशी थोडंसं बोलू आणि मग निघूया. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सो गाईज, हा आहे तो कुर्ता. आणि भाऊबीजचे व्लॉग म्हणजे पूर्णच भाऊबीज यामध्ये आता संपलेली आहे. तर हा आपला भाऊबीजचा व्लॉग होता आणि खूपच मजा आली. तुम्हाला कसा वाटला नक्की मला एकदा सांगा. आवडला असेल तर लाईकही करा, शेअरही करा. आणि आपल्या अकोल्याचे जे व्हिडिओ मी बोललो होतो की मी खूप सारे व्हिडिओज टाकणार आहेत, अकोल्याचे प्लेस जे आहेत ते मी तुम्हाला याच्यात दाखवणार आहेत, तर तेही पॉसिबल होणार आहे लवकरच. कारण मला जॉबमुळे थोडं होत आहे मागे पुढे, पण मी खूप सारे प्लेस व्हिजिट करणार आहे. तर तुम्ही नक्की मला सांगत चला कमेंट बॉक्समध्ये, तुम्हाला कुठले प्लेस माहिती असेल तर अकोल्यातले नक्की मी व्हिजिट करेल आणि तिथे तुम्हाला तिथल्याबद्दल सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. सो ताई मला सोडते बसस्टँडला आणि मग मी बसने जाणार. सो कसा वाटला आहे व्लॉग नक्की एकदा सांगा. चला भेटूया मग नवीन व्लॉगमध्ये. बाय गायज, टेक केअर.